नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या नाती गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. समोरच्या व्यक्तीला आपल्या आवडीनिवडी किंवा इच्छेनुसार वागण्या बोलण्यात बदल करायला सांगणं, यात आपली जी ऊर्जा आहे ना ती कमीत कमी खर्च केलेली चांगली. म्हणजे बघा, आपण लोकांना गोष्टी सांगू शकतो किंवा सुचवू शकतो, कधी कधी आज्ञा करू शकतो, अटी घालू शकतो, आपल्या इच्छेनुसार वागण्यासाठी भरीस पाडू शकतो. पण एवढं करून सुद्धा लोक त्यांना शेवटी हवं तसंच वागतात. आणि हे सगळं करताना आपली खूप सारी ऊर्जा आपण खर्च करतो. आणि त्यामुळे लोकांना बदलण्यापेक्षा स्वतःला समजावणं, बदलणं आणि शक्य तितकं समोरच्याला आहे तसं स्वीकारणं हे अधिक सोपं आहे. आणि त्यामुळे एखाद्यामध्ये बदल हा केवळ आणि केवळ त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसारच होऊ शकतो. तो जो बदल आहे ना तो दीर्घकाळ टिकतो आणि त्यात अजून अजून सुधारणा होत जाते. आपण स्वतःच जेव्हा बदलायचं ठरवतो तेव्हा बदल सहज होतो आणि तो बदल धरून ठेवणं हे आपल्याला सहजी शक्य होतं आणि तो दीर्घकाळ टिकतो सुद्धा. तर आपण ऊर्जा वाचन करणार होतो, बरोबर ना? दोन व्यक्तींचं जेव्हा पटत नाही, वाद होतात किंवा भांडण होतं, तेव्हा ऊर्जेची काय स्थिती असते या दोघांमध्ये ते आपण बघणार होतो, बरोबर ना? तर दोन व्यक्तींमधला वाद म्हणजे काय सांगा? अर्थातच नकारात्मक ऊर्जा, बरोबर? या दोन व्यक्तींनी किंवा कोणी तिसऱ्याने हा जो वाद झालेला आहे किंवा भांडण झालेलं आहे त्याच्याविषयी इतरांशी बोलत बसणं किंवा जरी इतरांशी बोललं नाही तरी मनामध्ये सतत त्या घटनेचा विचार करत राहणं म्हणजे काय सांगा? बरोबर, आधीच नकारात्मक असलेल्या ऊर्जेमध्ये अजून नकारात्मक ऊर्जेची भर, बरोबर ना? ज्यांच्यामध्ये हा वाद झालेला आहे त्यांनी तो प्रसंग सतत आठवत राहणं, त्याविषयी सतत बोलत राहणं, विचार करत राहणं, ह्यामुळे आधीच असलेल्या नकारात्मक ऊर्जेमध्ये प्रचंड भर पडत जाते. त्यापेक्षा समजा समोरच्या व्यक्तीविषयी एक आदर विचार समजा सुरू केला आपण सातत्याने, तर काय बदल झाला? आपल्या आतली ऊर्जा बदलली, सकारात्मक ऊर्जा झाली, बरोबर? आणि त्यामुळे जो नकारात्मक ऊर्जेचा जो खड्डा असतो ना त्यातनं आपण थोडेसे वर येतो, बरोबर ना? समोरच्या व्यक्तीविषयी जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा एक आदर विचार समजा केला तर केवढ्या पटीने सकारात्मक ऊर्जा वाढेल, हो ना? हा जो नकारात्मक ऊर्जेचा भांडणाचा जो खड्डा झालेला आहे तयार, त्यातनं आपण किती लवकर बाहेर येतो त्यामुळे, हो की नाही? आणि त्यामुळे एखादं नातं आपल्याला जर सुधारायचं असेल तर त्या व्यक्तीविषयी आपण चांगले विचार करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे चांगल्या नात्याचं गुपित हे एकमेकांविषयी चांगले विचार हेच आहे, बरोबर ना? पण चांगले विचार करण्यासाठी लागते ताकद, वैचारिक ताकद लागते, ऊर्जेची ताकद लागते.
जी केवळ आणि केवळ सराव आणि अभ्यासानेच मिळते. आणि या अभ्यासासाठी काही गोष्टी सांगते. घरचा अभ्यास बरं का. आपलं नातं ना आपल्या स्वतःबरोबर पण असतं आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा स्वतःविषयीचे 4 आदराचे विचार लिहून काढा. स्वतःशी असलेलं नातं सगळ्यात आधी सुधार. नंबर 2, एक्सपेक्टेशन मोडमधून ॲक्सेप्टन्स मोडला शिफ्ट होण्यासाठी तुमच्या जवळच्या रोजच्या व्यक्ती ज्यांच्याशी तुमचे थोडेसे तिरके संवाद अधिक होतात त्यांच्याविषयी 4 आदराचे विचार लिहून काढा. रोज ध्यानाला बसायला आता तुम्ही सुरुवात केली असेल अशी आशा. तर ध्यानाला बसताना ही व्यक्ती जरूर डोळ्यासमोर आणा आणि हे जे आदर विचार आहेत ना ते मनामध्ये जरूर गिरवा. त्या व्यक्तीशी ऊर्जा संवाद साधायचा प्रयत्न जरूर करा. यासाठी ना एक गायडेड मेडिटेशन आहे, पण ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हा जो घरचा अभ्यास दिला आहे छोटासा तो जरूर करा बरं का. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.